जय संजय फेस्टिवल सो मनुष्य जन्माचो न्हू मेन उद्देश कितें आहा की आमी कितें करप भगवंताची कथा आयकप आनी भगवंताची कथा सांगप मेन उद्देश आहा भगवंताचो. आदी वेस्ट देवान कितें केलां श्रीमद भागवतामाची रचना केला. कित्याक श्रीमद भागवतामान अशें आहा की कितलेशे स्टोरीज आसा पळोवंक शकता. फक्त श्रीमद भागवताम स्टोरीज पळयता पळोवंक शकता कितली रिला कथा. आनी कथा कशें आयकता आमी रस आहा श्रीमद भागवताम कसो पिवप कानांनी कानांनी आयकप. सो आमी लोक बरें म्हणूंक शकता तुमी आतां फक्त हांगा भगवत कथा आयकता आनी कांय करीत ना. तुमी कितें लायफान करूंक जाय न्हू भोंवप असो. लोकांक दिसता कितें करता खंय जाल्यार लोक कितें म्हणटलो कांयच करना फक्त येता हरिकथा आयकता वयता. एक्चुअली थंय कांय ना. मेन भागवत हेजो धर्म कितें आहा तशें पळोवंक शकता. परीक्षीत महाराजान कितें केलां कंटिन्युअसली गेला 7 दीस फक्त हरिकथा आयकली. कंटिन्युअस 7 दीस तो फक्त श्रवणम केला. आनी अशें सांगलेलें आहा की जेन्ना आमी कथा आयकता पळय भगवंताची कथा आयकता कितें मेळटा आमकां आमी कितें आयकता भगवंताचे गुण आयकता भगवंताची लिला. आनी तें आयकल्या उपरांत कितें जाता ऑटोमॅटीक आमकां तें आकर्शण जाता भगवंता प्रती आकर्शण जाता. आनी जे आमचे कितें जे आमचे वायट कर्म आहा जे वायट पाप केला पळय सगळें ते कमी करून जाता की आमी भगवंताची कथा आयकता तशें. त्या आदी लोक भागवत सप्ताह दवरताले. आतां आमच्या हांगा कितें गोंयांत ती सिस्टम ना पूण कोण सावथ नॉर्थ इंडियन वचात तर पळोवंक शकता की भागवत सप्ताह आसता. कंटिन्युअस 7 दीस भागवत कथा चालू आसतली. एक्चुअली भागवत सप्ताह दवरप ना. भगवत कितें दवरप तें नित्यम आयकप डेली भागवतान डेली आयकप. सो चैतन्य महाप्रभून कितें सांगलेलें 5 आमकां वस्तू सांगला की भगवान आमी भक्तीन कशें एडवान्स जातले. श्री चैतन्य महाप्रभू 5 सांगला. एक आहा तें फर्स्ट हरिनाम संकीर्तन भगवानाचें नांव जप करप भगवानाचें नांवाचें कीर्तन करप. सेकंड आहा ती भगवान श्री विग्रहाची सेवा भगवानाची अभिषेक करप भगवानाक ड्रेसिंग करप भगवान कितें अर्पण करप भोग अर्पण करप खूब सेवा आसा. तिसरें आहा तें मथुरावास. मथुरावास म्हणजे भगवानाचे अलग अलग धाम आसा. वृंदावन धाम अयोध्या धाम सगळ्या धामांनी वचून वास करप रावप. मेन हेतून वचपाचें वचून भगवानाक पळोवपाक हेतून तो राम थंय वचून कितें भगवंताक आयकपाचें. जे कोण भक्त आहा तेची सेवा करप. कितले दीस ते धामान वास करता पळय धाम आसी तेंची सेवा करप मेन हेतू आसता. चवथो कितें जो प्युअर भक्त आहा तेंचो संग घेवप जे कोण शुद्ध भक्त आहा ते. आनी लास्ट 5वो कितें मेन इम्पॉर्टंट आहा तें श्रीमद भागवतम आयकप कंटिन्युअस आयकप. आमी पळोवंक शकता चैतन्य महाप्रभून आपल्या स्वताच्या लायफान दाखयला की एक लिला आसा ती ध्रुव महाराजाची. कंटिन्युअस एकूच लिला आयकताले. कोण गदाधर पंडित लिला सांगतालो वाचतालो बूक श्रीमद भागवतम आनी चैतन्य महाप्रभू आयकतालो कंटिन्युअस एक लिला कंटिन्युअस डेली. आनी चिंतूंक शकता आमी आतां डेली एकूच टॉपीक सांगलो सेम आतां समुद्र मंथन आसा तोच सांगल्यार आमी कितें जातलें फाल्यां येवपाचें बंद जातलें 4 दीस येतले आनी तोच टॉपीक परत आपण आयकला म्हणटलो परत परत कितें आयकूंक जाय तें. पण तशें ना. चैतन्य महाप्रभू कितें जातालो आनी डेली आयकताले कितें एकूच कथा ध्रुव महाराजाची कथा. आनी आयकताले कितें जातालें तेंचे दोळ्यासून दुकां येतालीं. आमच्या दोळ्यासून दुकां येयना आमी म्हणटा केन्ना सोंपता दोळ्यासून दुकां येतालीं. आनी बुकाचे पेजी ते इंक गेल्ली. पयलीं बूक कशें बरयताले हातीन बरयताले ते इंक गेल्ली बुकासून दुकां व्हरून. आजून ते बुक्स आसात. जर कोण जगन्नाथपुरी गेला न्हू तोटा गोपीनाथ टेंपलान ते आजून श्रीमद भागवतम आसा गेल्ले पळय ते पळोवंक मेळटलें. म्हणजे सांगपाचो हेतू कितें आमी श्रीमद भागवतम आयकोंक जाय. तिसरो मेन आसा आपल्यान भक्तीन आमी चॅन्टिंग करतात भगवंताची सेवा करता पण श्रीमद भागवतम सुद्दां आयकोवप कितें आमकां एक जेवण कशें आत्म्याक एक जेवण मेळटा. सो हाची लिला आमी पळोवया की हाची लिला अशी आहा की दुर्वास मुनी न्हू खंयसर वैकुंठ धामासून रिटर्न येतालो. आतां हे दुर्वास मुनी कितें आहा शुद्ध भक्त आहा एक टायम तो खंय वचोंक शकता. नारद मुनी कसो आमी वेगळे धामान वचोंक शकना पण भगवान वचोंक शकता पण रिटर्न अशें येवचें ना. तो खंय भोंवंक शकता प्रचार करप. दुर्वास मुनी खंय गेलो भगवंताक मेळपाक गेलो आनी भगवंतान कितें दिलें आपल्या गळ्याचो हार दिल्लो. भगवान स्वता घातलो जाय. आनी गळ्याचो हार कितें आसा खूब ताकद आसा. कोण घालता न्हू भगवंताच्या गळ्याचो हार भगवंताक अर्पण केला कितें मेळटा विजय मेळटा आनी अरोगी जाता. काय रोग बी कसो येयना.
आणि दुर्वास मुनी खूप खुश जाल्लो की आपण भगवंताक हार दिलो म्हणून. तो हार घेऊन येतालो. तो वाटेर कोण मेळटा? इंद्रदेव. इंद्रदेव थंयसर कसो वयतालो? हत्ती. वाहनाचें नांव कितें? ऐरावत. ऐरावता पासून तो वयतालो. हो हत्ती वयतालो. आणि इंद्रदेव कोण? दुर्वास मुनी खूप खुश जाता. तो प्रणाम करता दोगांय एकामेकांक आणि तो ताका हार दिता. घे म्हणून भगवंतान आपल्याक प्रसाद दिला. हाराचो प्रसाद दिला, तुमकां दिता. आणि इंद्रदेव खंयच्या दिसून उडान हाडलो. इंद्र हार घेता आणि आपल्या गळ्यान घालिना. आपल्या गळ्यान घालून जाय. तो काडटा हार कोणाक दिता? हत्तीच्या गळ्यान घालता. आता हत्तीक कितें खबर? तो हार भगवंताचो प्रसाद काय आपणाक खावपाक जाय ते. हत्ती काडटा आणि पांयार कडेन उडयता आणि पांयार तेचे दवरता आणि हार सगळे ह्या करून उडयता. हे कोणा फुडल्यान जाता? दुर्वास मुनीच्या फुडल्यानूच जाता. आणि हे पळोवन दुर्वास मुनीक खूप राग येता. तो म्हणटा की कसलो तुका म्हणटा आपूण भगवंताचो प्रसाद दिल्लो आनी तुवें कितें केला तो भगवंताचो प्रसाद जमनीर उडयलो पांयार पडना. आमी सुद्दां हेच करता न्हू. आमच्या हितून प्रसाद म्हणजे कितें? खावपाक मेळटा तें. इवन हार सुद्दां प्रसाद जाता भगवंताचो. तो असोच पण तिणी हार खंय घातलो? पांयार पडना उडयलो. राग येता दुर्वास मुनी. दुर्वास मुनी खबर आहा सगळ्यांक फेमस आहा. कित्याक फेमस आहा तो? बेगीन राग येता. नेमानी ताका तें कार्य केल्लें कोणी? इंद्रदेवान. तो राग येता तो इंद्राक श्राप दिता. तुजी कितें म्हणटा गो? तुजी राज्य लक्ष्मी आहा पळय ती वयतली म्हणटा. राज्य लक्ष्मी वयतली म्हणजे कितें? ती राज्याचें नाश जातलें सांगता. राज्य आसा तो नाश जातलें. ही खबर कोणाक पावता की दुर्वास मुनीक श्राप दिला म्हणून ते बली महाराज जे राक्षस आसता पळय दानव तांकां पावता की अशें अशें जाला की इंद्रदेवाक श्राप दिला म्हणून. मग ते खूप खुश जाता आनी ते अटॅक करता, आक्रमण करता. कोणाक? स्वर्गान इंद्रलोकाक. इंद्रलोकान आक्रमण करून इजिली हरयता इंद्रलोकान. आनी इंद्रदेवाक मार बीन घालता आनी धांवता. इंद्रदेव कशें कशें कोण हात तुटोवन पांय तुटोवन धांवन धांवन कोणाक वयता? ब्रह्मदेवा कडेन वयता. आनी ब्रह्मदेवाक सांगता अशें अशें कांय जाल्लेलें आहा, आमची कितें रक्षा कर. ब्रह्मदेव ताका खबर जाता, आयकून ती कंडिशन पळोवन खूब दुखी जाता. आनी ताका उपरून खबर जाता की ताका सगळ्यांक वांगडा घेवन क्षीरसागर, क्षीरसमुद्र. क्षीरसागर म्हणजे ज्या जाग्यार भगवान आहा, दुदाचो सागर आसा. आतां तुमी चिंतूंक शकना दुदाचो सागर खंय आहा. आमी फक्त कसलो सागर पळयता? खारे उदकाचो. पण ह्या जगान हे वचून न्हू ब्रह्मांडान खूब कितें कितें आहा. दुदाचो सागर आसा, मठाचो सागर आसा, डिफरंट ज्युसाचो सागर आसा. आमी चिंतूंक शकना की अशें कशें आसूंक शकता. ते आसा, सागर आसा, दुदाचो सागर आसा, दुदाचो दर्यो आसा. त्या दुदाच्या दर्याच्या तटार वयता आनी ते भितर वचोंक शकना न्हू ब्रह्मदेवानी. ते थंय रावता आनी ते प्रार्थना स्टार्ट करता, प्रेयर स्टार्ट करता. खूब सुंदर सुंदर प्रार्थना करता. एक्चुअली प्रार्थना करता खूप सुंदर सुंदर प्रार्थना की भगवंताक येवपाक आपोवपाक, भगवंताक आपोवपाक. एक्चुअली सुखदेव गोस्वामी आमकां बरें सांगता. जेन्ना सुखदेव गोस्वामी न्हू भागवत कथा सांगतालो रेससना बसून, कोणाक सांगतालो तो? परीक्षित महाराज. तेन्ना ते आयकपाक कोण कोण बसलेले? जेणी स्वता श्रीमद भागवतम रचना केल्ली पळय ते. कोणी केली श्रीमद भागवतम रचना? शिला व्यासदेव. ते स्वता बसलेले. वयल्यान शिला व्यासदेवाचे कोण? गुरु. जे गुरु कोण? व्यासदेवाचे गुरु कोण? नारद मुनी. नारद मुनी बसतले. नारद मुनी बसतले. इतके लोक खंय आयकपाक श्रीमद भागवत जाता. फाल्यां हांवें बूक म्हाजो बरयला आनी म्हाजो कोण तरी शिष्य जावचें ना सांगता. एक उदाहरण दिता. शिष्य कथा सांगता. आतां हांव बसतलो म्हणजे तितलें इम्पॉर्टंट उचलना न्हू. पण हांव स्वता बसला, व्यासदेव बसला, नारद तेजो गुरु बसला, इवन स्वता परशुराम बसला. आनी एकटे एकटे बसोंक ना. तेजे कितले जे शिष्य घेवन सगळे जे कितले बाकी साधू संत आसले ते. आतां नॉर्मली आमी कितें करता? आमी तितके हियेन एक इम्पॉर्टंट दिवंक जाय. आतां साधू संत कितें केलें? तेंच्यांनी तेंच्या आश्रमांत सांगलें की चला या म्हणून. गुरु सांगता की आपूण वयता कथा आयकपाक, तुमी सगळे या. जेन्ना हरिकथा आसताना कितें जातालें ते? सगळे बाकी एक्टिविटीज स्टॉप आसताले. फक्त कितें? हरिकथा आयकताले. इतलें इम्पॉर्टंट आसा श्रीमद भागवतम. आनी कोणा कोण आयकताले? सुखदेव गोस्वामी कडसून. सो हांगा ब्रह्मदेव प्रार्थना करता कोणा? भगवंताक. आनी भगवान थंय प्रकट जाता. भगवान कोण? भगवंताचे वाहन कर कितें? भगवंताचें वाहन गरुड. गरुडाचेर येवन प्रकट जाता. आनी जेन्ना भगवान प्रकट जाल्लो पळय इतलो तेज येयलो, इतलो तेज येयलो. सुखदेव गोस्वामी सांगता की कितले आहा? 1000 सुर्य आसल्या भशेन फील जाताले. आमकां एक सुर्य अशें पळोवंक मेळचें ना. जाता सकाळचें आमी पळोवंक शकता, दनपारचे आमी सुर्य पळोवंक शकतले. आनी कॅपेसिटी हांव आयकूंक कितलो काय अशें 1000 सुर्य येता पळय. तितलो उजवाड येता. तेन्ना जेन्ना भगवान येता पळय हेचे गरुडाचेर इतलो तेज आसतालो. आनी इतलो तेज आसलो की इवन देवता लोक कोणाक पळोवंक शकत नासले. कोण कोण आसले इतलो चीप उजवाड पडटा आनी पळोवंक शकचे ना कोण सायडीक कोण आहा ते.
फक्त ते कोण पोवंक शकताले, फक्त दोनच लोक पोवंक शकताले भगवंताक. कोण? ब्रह्मदेव आणि भगवान शंकर, भगवान शिव स्वतः आसले, तांकां पळयताले. मागीर त्याच्या उपरांत भगवान ब्रह्मदेव ताका प्रणाम करता, दंडवत करता, दंडवत करता. दंडवत कसो घालप? दाणो जमनी पडटा पळय तसो. आमकां ट्राय करप ना, आमकां पण हेचे दंडवत कसो घालता, दंडवत घालप. आनी तांकां सांगता कितें, आमी भगवान ताका विचारता कितें प्रॉब्लम आसा सांग म्हणटा. प्रॉब्लम कितें आसा तो सांग, तुमकां कितें जाय तें. आनी ते पयलीं कितें सांगता ब्रह्मदेव, पयलीं ब्रह्मदेव तांकां भगवान आमकां कितें जे प्रॉब्लम आसा तें सोल्युशन दी सांगता. आनी भगवान सांगता कितें तें सांग. समजा तुमी सोल्युशन प्रॉब्लम सांगूच ना न्हू, जाल्यार ब्रह्मदेव सांगता तुमकां सगळ्यांक खबर आसा की तुमी कोणाच्या रुपान आसा, परमात्मा रुपान सगळ्याच्या हितून आसा. तुका सगळ्यांक खबर आसा आमी कित्याक लागून येयला तें, आमकां तें सोल्युशन दी, कित्याक लागून आमी येयला तें खातीर सोल्युशन दी. तेन्ना भगवान उलोवपाक स्टार्ट करता, भगवान विष्णू उलोवपाक स्टार्ट करता. भगवान देवता लोकांक कितें सांगता, तुमी वचान कितें करा म्हणटा ते दानव आसा पळय, दैत्य म्हणजे राक्षसां म्हणटात, तेंच्या कितें करा, अलायन्स करा, म्हणजे फ्रेंडशीप करा. आनी फ्रेंडशीप करा म्हणून सांगता तांकां. देवता लोक विचारता कितलो टायम फ्रेंडशीप करप, कितलो टायम फ्रेंडशिपान कितें लागून करप. ते सांगता त्या वर्स तुमचें जें कार्य आसा तें सफल जायना, त्या वर्स तुमी कितें तेंच्या दानवा वांगडा कितें फ्रेंडशीप करा म्हणटा. आतां सुद्दां आमी पळोवंक शकता हे युगान सुद्दां जे दोन पॉलिटिकल पार्टी आसता पळय, तेंचे प्रिंसिपल जर सारके नसता तरी ते कितें करता, अलायन्स करता न्हू. पळयलां न्हू आमी, जे खरें एकामेकांचे दुश्मन आसता, रिजल्ट जालो पण अलायन्स करता. तसोच भगवान हांगा आतां हे दिता, निती सांगता. भगवान सांगता देव लोकांक, देवतांक कितें, तुमी तेंच्या वांगडा युती करा, अलायन्स करा. कोणा वांगडा? देवता लोकां वांगडा, दानव वांगडा. हें तितलें इजी नासलें करपाक तें, तरी पण ते कर म्हणून सांगता. कित्याक लागून जेन्ना जो व्हडलें काम करपाक जाय न्हू, जो फायट सगळें वीक आसा, तुका तुजें काम करूंक जाय, तुजो दुश्मनाक कितें फ्रेंडशीप करची पडटा. तो आतां देवता तो सांगूंक लागले कितें, आमी आतां येयले कित्याक लागून, आमचो प्रॉब्लम घेवन, आनी तूं कितें सांगता, युती कर म्हणून. हें कशें काम म्हणटा. तेन्ना तो तांकां एक स्टोरी सांगता. स्टोरी कोणाची आसता, सोरपाची आनी हुंदराची. कित्याक आतां एक सोरोप धरलेलो मनशान न्हू, सोरपाक घातलो आनी ताच्या बॉक्सान, लाकडाच्या बॉक्सान घातलो, आनी तेतून कोण, हुनी घातलो. आनी हुंदराक कोण खाता, सोरोप खाता. पण सोरोप खूब हुशार. सोरोप कितें सांगता हुंदराक एक शक्ती आसा, कसली शक्ती आहा, होल करप लाकडाक, होल करपाची. आनी तो सोरोप कितें सांगता की आमी दोगूय सेम प्रॉब्लमान आसा, हे प्रॉब्लमाचो भायर येवपाक आमकां कितें करचें पडटलें, तूं एक होल कर म्हणटा ताका. आपूण तुका खावचो ना, तूं होल कर, आमी दोगूय फ्री जातले, दोगूय भायर या, आपूण तुका खावचो ना म्हणून सांगता. आनी तो होल करपाक स्टार्ट करता. पण होल करतना ताका वयर वचूंक पडटा न्हू, वयर होल करूंक जाय म्हणून तो सोडपाच्या हेच्या वयर रावता, फोनाच्या वयर रावन तो होल करता, होल मारपाक लाकडाक स्टार्ट करता. होल जाल्या उपरांत सोरोप कितें सांगता, आपूण पयलीं भायर वयता म्हणून. हुनी सांगता ओके, सोरोप भायर वयता. आनी जेन्ना हुनी सांगता आतां यो म्हणटा, तूं यो. जेन्ना हुनी भायर येतात न्हू, सोरोप ताका खाता. तसोच ही आयडिया कोण सांगता ताका, भगवान कोणाक सांगता आयडिया ही सांगता निती, देवता लोकांक, की तुमी युती करा. कित्याक लागून युती करा, आमकां समुद्र मंथन करपाक जाय. समुद्र मंथन, कित्याक समुद्र मंथन करपाक एकट्याक जावचें ना. समुद्र मंथन केल्या उपरांत अमृत येतलें पळय, तेन्ना आमी कितें तें करया, अमृत येतलें पळय तेन्ना. तेन्ना आयडिया सांगता तांकां. आनी ती अमृत अशें आहा, समुद्र मंथन अमृत इतलें पावरफूल आसा की जे कोण खाता पळय, पिल्या उपरांत कितें जातलें, जेंची कोणाची जो पिता पळय ताका केन्ना अमर जातलो. अमर म्हणजे जल्म, मृत्यू आसात ताका, पण थोडो टायम लागतलो, पयस जातलो. मृत्यू येतलीच ताका, पण टायम येतलो. जे कोण पिता पळय ते. तेन्ना हेंच्यांनी म्हटलें की देवता लोकांनी जे आमी अमृत कशें तयार करप आनी खंय तयार करप. तेन्ना भगवान कितें सांगता, तुमी अमृत खंय करा, शेर सागर, दुदाचो ओशन दर्यो आहा पळय, थंय तुमी कितें करा, जे कितले म्हणजे हर्ब्स, मेडिसिन जे मेळटा पळय, जडीबुटी ते भितर घाला, जी ग्रास घाला, चार घाला भितर. आनी तेन्ना एक दोंगर घेवन या. कसो दोंगर तांकां, आतां धंय मंथन करपाक आमी कितें करता, धंय करता मंथन करता पळय, तेन्ना कितें आसता भितर, एक मडको आसता. आतां कोण घरान करीत ना, रवी आसता, रॉड, दोन दोरी आसता. तशें ताका कितें सांगता, कितें
तो मंथन करपा खातीर शेष सागर व्हडलो न्हू, ताका आमचो धाकटो धाकटो आमचो चलचो ना, कितें जाय व्हडलो दवी व्हडलो जाय पडटलो, तो मंथनी म्हणटा आमी, तो व्हडलो जाय. तो खंयचो हात म्हणटा तांकां मंदाचल नांवाचो दोंगर, कितलो व्हडलो दोंगर आसता म्हणजे सोन्याचो दोंगर, ताका हात म्हणटा. आनी दोरी कोणाची कर म्हणटा ताका वासुकी नांवाची सोरो, कित्याक नॉर्मल जर सोरो हेची दोरी यूज केली आमी उचीत ना तितली इतली व्हडली दोरी कशी मेळटली. वासुकी व्हडलो सोरो बसता म्हणजे वंदन पळयाचें, आनी ताका घेवन येवंक सांगता. आनी तेच्या उपरांत तुमी मंथन स्टार्ट करा. मग देवता कितें म्हणूंक लागले की वासुकी कितें लागून आयचलो, वासुकी मरोंक शकता न्हू, वासुकी आयचो ना येवपाक म्हणून, वासुकी नांवाचो सोरो आहा. तेन्ना कितें सांगता तुमी ताका आशा दिया म्हणटा भगवान पळय, कसली आशा दिया, मंथन केल्या उपरांत अमृत मेळटलें पळय तुका मेळटलें पिवपाक म्हणून सांगता. वासुकी वासुकी इतलें सांगता, तो तयार जातलो ताका घेवन या म्हणून सांगता. पण तरी तांकां देवता लोकांक आनी एक प्रश्न पडटा. आतां समजा मंथन केलो, इतलो एफर्ट घातलो आनी तेन्ना मंथन अमृत तयार जालें, आमी ते वीक आसा. आतां दाणो खूब पावरफूल आहा न्हू, दैत्य राक्षस खूब पावरफूल आहा, ते कितें करतले इजिली एटॅक करतले आनी तो मडको घेवन वयतले. आमी कितें करपाचें, देवता सांगता तूं भिवो नाका म्हणून, आपूण थंय आसा, आपूण कितें करतलो म्हणटा. इतलें ताका सांगता आनी ताका इतलें सांगता की चला आत्ताच्या आत्ता चला खंय बली महाराज, ते राक्षस राजा कोण आसता तेन्ना त्या टायमार बली महाराज जातलो, ताका वचून मेळो म्हणटा. ताका तेच्या वांगडा कितें करा, एलायन्स करा, युती करा. आनी ती इतलें ताका सांगता आदेश दिता की जेन्ना तो आतां मंथन करतना खूब खूब नवे नवे हे येतले आयटम्स येतले म्हणजे कोण भितर बायलां येतली, अप्सरा येतली, नाजाल्यार गाय येतली आनी कितें कितें खूब खूब कितें येतले. ते येयल्या उपरांत ताका मागीर झगडो नाका की हे आपणाक दी ते आपणाक दी, कितें येता न्हू देवता लोक दानव लोक राक्षस लोक कितें घेता पळय ताका घेवन दी. फक्त तुमी कोणाक फोकस करा, अमृत, फक्त अमृताक फोकस करा, मागीर कितें येता तें घेवन दी, चड झगडो नाका म्हणून. ती खूब तांकां हे दिता, आदेश दिता, म्हणजे भगवान तांकां इन्स्ट्रक्शन दिता, इच्छा कोण करूंक नाका भोग करपाची, जे कितें मेळटा तें घेया. इतलें सांगून भगवान गायब जाता, भगवान वयता. ते भगवान गेल्या उपरांत ब्रह्मदेव दंडवत घालता आनी ब्रह्म आपल्या लोकांक वयता, ब्रह्मलोकांक. आनी जे देवता लोक आसता पळय ते कोणाक वयता, बली महाराजांक मेळपाक वयता. एक्चुअली बली महाराज जेन्ना वयताले पळय देवता लोक, ते केन्नाच अशें नॉर्मली देवता लोक आनी राक्षस केन्ना बरे भशेन मेळोन घेवंकूच ना. फर्स्ट टायम ते पळयता की बली राक्षस पळयता की देवता लोक येता, म्हणजे हातीन कवच ना, गळ्यान कवच ना, हातीन तलवार ना, आनी येता देवता लोक. सगळे राक्षस तयार जाले, बली महाराज सगळे पुतले तयार जाले. झगडपाक झगडपाक येतले म्हणून पयलीं झगडोंक येयना ते येयले दुसऱ्या दिसाच्या खातीर येयले. आनी येयल्या उपरांत तांकां सगळ्यांक बली महाराज तांकां वेलकम केलें, तांकां बसपाक जागो दिलो, बली महाराज तो पडटलो सोन्याच्या सिंहासनाचेर पडटलो वयर. आनी तांकां वेलकम केलें आनी तांकां विचारलें इंद्रदेवाक तूं कित्याक लागून येयला, तुजें येवपाचें आद हेतू कितें आहा. इंद्रदेवान तांकां सांगपाक स्टार्ट केलें, जशें की भगवानान ताका ट्रेनिंग दिल्ली, इन्स्ट्रक्शन दिलें त्या पद्दतीन सेम सांगलें. स्टार्ट कशें केलें तेणी, एक्चुअली खबर आहा न्हू, देवता लोक आनी दानव लोकांचो जो फादर म्हणजे बापू एकूच, कोण कश्यप मुनी, फक्त तांची आवय अलग आसा. एकाच बापायचे भुरगे ते दोग राक्षस आनी गंध आनी दानव गण. तांकां सांगलें इंद्रदेवान की बली महाराजाक आमी एकाच बापायचे भुरगे, आमी दोगांय बरे भशेन फ्रेंडान रावंक जाय, आमी इतले वर्सां झगडटा. तांकां खूब कितें सांगपाक लागलें. आमकां भगवान पुरुषोत्तम भगवान, पुरुषोत्तम म्हयनो चालू आसा. पुरुषोत्तम म्हणजे सगळ्या पुरुषां भितर श्रेष्ठ, पुरुषोत्तम म्हटलेला भगवान. सो भगवान पुरुषोत्तम भगवान आमकां एक आदेश दिला की कितें सांगला आदेश की तुमी वचून तेंच्या वांगडा एलायन्स करा, कोणा वांगडा राक्षसां वांगडा एलायन्स करा म्हणून सांगला. हे आयकोन न्हू बली महाराज मातशें बरें दिसलें, ते मातशें बरें दिसलें. तांकां वयल्यान कितें सांगपाक लागलें की भगवानान कितें सांगलें आमकां की वच आनी कितें कर, शेष सागराचेर वच आनी मंथन कर, आनी मंथन केल्या उपरांत अमृत मेळटलें. अमृत पिल्या उपरांत कितें जातलें, आमी अमर जातले म्हणटा. आनी हे आयकोन बली महाराज आनी खूब खूश जाता. कित्याक खूश जाता, बली महाराज कितें चिंततालो गे, बली महाराज मोकळो तयार जाता येता ओके आपूण तयार आसा मंथन करपाक. कित्याक लागून बली महाराज कितें चिंततालो की जेन्ना मंथन येयलो आपूण कितें करतलो, मंथनाचो मडको घेवन पळोवन वयतलो. कित्याक देवता लोकांक ताकद खंय आसा झगडपाक, अमृत आमीच पियातले, तांकां दिवचेंच ना. आनी हांवें ती देवता लोक कितें चिंतताले
अमरीत येयलो पण कितें जातलें आमकांच मेळटलें कित्याक लागून भगवंतान सांगला न्हू कितें जालें जाल्यार भगवंतान सांगलें आमकां भिवपाची गरजच ना. सो होच फरक आसा दानव आनी राक्षसा भितर भगवान देवता लोकांक कितें फरक आसा. देवता लोकांक कोणाचेर विश्वास दवरता भगवंताचेर. भगवंताचेर कितें जालें पावलं कसो वयतलें तें भगवंताकडे वयतलें. राक्षस लोक कितें करता कितें जालें आपणें कितें करता भगवंताचें शरण घेवचें ना कितें करतले आपली बुद्धी आनी शक्ती यूज करतले. अशें पळोवंक शकता बुद्धी आनी शक्ती भगवंताचें शरण वयचेंच ना. होच फरक आहा राक्षस आनी देवता लोकां भितर आनी कांयच ना फरक तेजे भितर. सो आतां तेजे भितर व्हडलो चॅलेंज कितें आसा तो मंदाचल नांवाचो दोंगर सोन्याचो दोंगर तो कसो हाडटलो शेष सागराचेर कसो हाडटलो. खूब व्हडलो डिफिकल्ट टास्क आसलें. तरी पण हे दानव आनी हे देवता लोक उत्साह आसलेलो खूब. आतां आमी केन्ना होळी हाडटाना म्हणटाले मस्तशे जर आसता जाल्यार आमी नाचत नाचत हाडटा कित्याक फोर्स लावन हाडटा न्हू. फोर्स लायता ताकद लायता. तशें हांचे फूल नेटान एक्चुअली गेले ते जय जयकार सावंड करून करून म्हणजे बोवाळ घालून तो दोंगर उखललो आनी तो हाडपाक जाता. इतलें इजी ना न्हू दोंगर उखलपाक कितें वस्तू जर उखलूंक शकता आमी ते घेवन चलपाक खूब लांब आहा डिस्टन्स इतलें इजी ना. ते घेवन चलपाक लागले फूल जोश सगळे उत्साह की आमकां कितें मेळटलें अमृत मेळटलें मंथन केल्या उपरांत नाचता म्हणजे बोवाळ घालून घालून ते घेवन येता. आनी मागीर तेणें चिंतून डिस्कशन करून घातलें की जर जाल्यार कितें करपाचो तो सगळ्याक कितें करप वाटेर दवरून घातलो न्हू. पूण हे कितें आहा देवता लोक लागप कितें आहा तेंचो अभिमान आसता तांकां जड लागपाक स्टार्ट जाता. पूण एका कोणूच सांगूंक सोदिना एका म्हाका की जड लागता म्हणून दवरुया म्हणून. कित्याक ताका कितें जालें आपूण सांगलें जड लागता जाल्यार कितें म्हणटलो फाल्यां लज करतलो म्हाजें कितें उखल्लो राक्षस उखल्लो देव जड लागता तुका. कोणूच ताका हें करिनासलें सांगना की जड लागता म्हणून. जड जाय लागता तरी ते घेवन चलताले. लास्ट मुमेंट अशें जालें की तांकां ते घेवन हातीन धरून जायना जालें आनी ते सोडटा पर्वतच सोडटा. पर्वत सोडल्या उपरांत मातशें पडटा सगळे देवता लोक आनी दानव लोकांचे तेंचेर पडटा. दोंगर पडल्या उपरांत कितें जाता चेतनी जाता. एटलिस्ट 50% 50% थंय देवता लोक दानव लोक मरोन वयता आनी बाकीचे 25% आहात पळय तेंचे हात तुटता पाय तुटता आनी तेंची तांकां टेन्शन उरलें तेंची. आतां कितें काय म्हणटा आमी गेल्ले मंथन करपाक आनी हांगा कितें जालें पळय आमचोच जीव गेलो आमचो तेंचो जीव गेलो. म्हणजे चिंतून बसता त्याच टायमार ते कोण येता भगवान येता. भगवान विष्णू येता तेन्ना गरुडाचे. भगवान एका हातीन दोंगर आसता तसो उखलता सायडीक करता आनी भगवान फक्त आपले अमृत दिश्ट म्हणजे अमृताची दिश्टी कोणाचेर घालता ते हेंचे जे मेळ्ळे पळय तेंचेर घालता आनी घातल्या उपरांत ऑटोमॅटीक ते सगळे जिते जाता जे मेळ्ळे तितके. अशें जिते जाता आनी सारकें जाता की ताका कांय म्हणजे बारीक हें सुद्दां नासलें नाक्षी लायलेली पळय तशें कांय सारकें एकदम परफेक्ट जाता. आनी आतां अशें कोण आमचे कडेन मनीस आसा एक आपणे नजर मारून आपण जितो करूंक शकता कोण हा जाल्यार बरो आहा फाल्यां एक्सिडंट जालो फक्त येयलो लक्ष मारलो पण मनीस जितो जालो सायको थंय अशें तशें कोण ना न्हू. आतां पळय लोक आपल्याक भगवान म्हणटा म्हणजे गोंयांत हेजे कोण ना सावथ इंडियन आसा भगवान म्हणटा तेंच्या वांगडा तूं पळय फाटीर येयलो फातर सांगो उपकर म्हणून उखलता जाल्यार ना. सो देवता आतां भगवान कितें करता की आपल्या एका हातीन इजिली कांयच ना कसो असो दोंगर तो उखलता पर्वत आनी हेचेर गरुडाचेर दवरता फाटल्यान आनी गरुडाक समजा लँड जावं सकयल तुजे पंख आहा ते पळय सकयल अशें हें कर न्हू पंख सकयल करता केल्या उपरांत जितले देवता लोक आनी दानव लोक सांगता की चल यो वयर चल म्हणटा. गरुडाचें स्पेशल एअरप्लेन ते सगळ्यांक तांकां भितर घेता आनी गरुडीक सांगता चल यो म्हणटा खंय वच शेष सागराचेर चल म्हणटा. सोड गरुडची तांकां घेवन वयता शेष सागराचेर आनी तांकां थंय लँडींग करता. दोंगर तो व्हडलो इजिली कांयच ना सकयल देंवता थंय देवता दानव सगळे सकयल देंवता. आमी पळोवंक शकता की गरुडची कितली शक्ती पावरफूल आसा. गरुडची कितली शक्ती कसून येयली ती भगवानाची शक्ती भगवानाचे भक्त भगवाना कडून ताका शक्ती येयली गरुडची. म्हणजे इतलो दोंगर उखलूंक शकता ते देवता लोक इतलेशे दानव लोक इतले ते उखलूंक पावनासले गरुडचेर कांयच ना शिकले तांकां आनी ताका लँडींग केलें. भगवान गरुडचेक आदेश दिता कितें आदेश दिता तूं चल म्हणटा आतां हांगालो केला लागून चल. आतां दोंगर पावलो आमकां रवी पावलो मंथनी आतां आमकां कोण जाय राजू जाय न्हू. ज्या जाग्यार गरुडजी आसता पळय ते कोण येयना सोरोप येयना ते तेंची खूब दुश्मनी आहा. ती आमी नेक्स्ट टायम तेंची स्टोरी सांगया थंय कालिया गमन स्टोरी येता तेची म्हणजे ती बरी दुश्मनी आसा आनी तो भगवान सांगता गरुडजी चल म्हणून. गरुडजी गेलो उपरांत सगळे देवता लोक आव्हान दिता म्हणजे इन्विटेशन दिता कोणाक
नागांचो नागराज वासुकी की तूं यो म्हण आमकां मंथन करूंक जाय. आतां आमी कोणाक इन्विटेशन दिलां. आतां तुमी म्हणूंक शकता की गुरुजी भगवंताचो भक्त न्हू, सोडपाक कसो खावंक शकता, हो भक्त वेश आसता न्हू. पण गुरुजी कोण आहाय, प्राणी आसा, पक्षी आहा, ताका भगवंतान जेवण दिलें खावंक शकता. आमी खावंक शकना, गुरुजी खावंक शकता, भगवंतान ताका तें अलाउड केल्लें आसा खावपाक. सो देवता लोक आनी जे राक्षसगण आसता म्हणजे दानव, ते नागराज वासुकीक आव्हान करतात, तूं यो म्हण आमकां हेची राजू जावपाक, कोणाक तो मंथन करपाक. हें आयकोन पयलीं वासुकी तयार जायना आनी तो उगी रावता. आनी उगी राव म्हणजे कितें आहा, तुमी कोणाक सांगलें विचारलें उगी राव म्हणजे कितें, डायरेक्ट तो कितें म्हणटा पूण येना म्हणटा. पण सांगपाचो तरिके आसता न्हू, डायरेक्ट ना म्हणूंक शकना, तो उगी रावता पूण कांय सांगना. मागीर देवता लोक तेची आशा दिता की मंथन जालो म्हणजे विश हें आमचें अमृत तयार जातलें, तें आमी तुका पिवपाक दितले म्हणटा. हें आयकोन तो वासुकी तयार जाता येवपाक. मागीर वासुकी येता सोरो आनी वासुकी येवन त्या मंदाचल नांवाच्या दोंगरार वचून रोटेशन जाता, कॉयल जाता राजू कसो. आनी आतां जस्ट स्टार्ट जावपाक आसलें, समुद्र मंथन चालू जावपाक जाल्लें. ते देवता लोक दानव लोक सगळे वयता खंय न्हांवपाक वयता, ते कार्य करपाक व्हडलें कार्य करतले आनी ते पयलीं न्हांवंक वयता, धुवंक वयता, आपली साधना करता आनी रिटर्न येता. जेन्ना स्टार्ट करपाक आसतात न्हू तेन्ना कितें जाता, व्हडलो प्रश्न येता आतां कित्याक वासुकी येवंक नॉर्मल दोरी ना न्हू. वासुकी कसो दोरया, एक सायडीक तोंडां आसतली, एक सायडीक शेपली आसा. आतां प्रश्न कितें, शेपरेक कोण धरतलो आनी तोंडाक कोण धरतलो, हो प्रश्न आसता न्हू. आनी वासुकीक अशें म्हणटात सुखदेव गोस्वामीन की वासुकीक कितलीं तोंडां आसलीं बरा, 1000 फण आहले, 1000 फण. 1000 फण आमची चिंतूंक शकता की वासुकीक कसलो स्वरूप, डेंजर स्वरूप आसता. आनी दानव लागांचे जे राक्षस लोकांचे कितें मेंटेलिटी कितें आहा, कितें बरें आहा तें आपणाक जाय, बरें आहा तें आपणाक जाय. भगवंताक खबर आहली, भगवंताक कितें तेंच्या मनान कितें आसलें की तोंडा सायडीक देवता लोक रावपाचें न्हू. कितें लागून जेन्ना मंथन जालो कितें जातलें, उजो भायर सरतलो, विश भायर येतलें न्हू. तेजी मनान कितें आहली इच्छा की हें रावपाचें न्हू. तरी वचून भगवान कितें करता, तोंडाक सामकीं पयलीं आपूण घर धरता, वाजोवप घर धरता. तेच्या बरोबर सगळे देवता लोक तुज्या फाटल्यान घर धरता. आनी हे ती दानव लोक चिंतता आमी कितें शेपरेक धरूंक जाय म्हणटा. शेपरेसून कितें भायर सरता, मूल येता आनी कितें येता, तें आपूण आमकां शेपरी दिता कितें काय म्हणटा. आमी काय नीच जाती, कमी जातीचे, आमी शेपरी कितें धरूंक जाय, आमकां कितें सायज जाय म्हणटा, तो तोंडाची सायज जाय म्हणटा. म्हणजे तांच्या हें करता, भगवान मनान खूब हसता आनी सांगता ओके घे म्हणटा, ही सायज तुका घे. आनी तेंच्या भितर कॉम्पिटिशन आसलें दानव भितर राक्षसा भितर. कितें कर कॉम्पिटिशन, भगवानाचे हेचे सोडपाच्या तोंडा लागीं पयलीं कोण धरतलो, तो फोटो पयलीं येतलो न्हू, पयलीं लागीं धरता तसो. तें झगडटाले ते आपूण पयलीं धरता, फर्स्ट ताका पयलीं धरता. आनी धरल्या उपरांत आतां समुद्र मंथन स्टार्ट जावपाचेंच आसता. समुद्र इवन ते चिंतताले दानव लोक की इवन जर फाल्यां आमी मेले, सोडपाचे तोंडाक धरून आपूण मेले, कितें आमकां एक व्हडलेपण म्हणटा. आमी कितें कशें मेले, सोडपाचे तोंडाक धरून मेले, मुखी शेपरे सारकी धरून मेले. तेन्ना कमी अमंगल पाठ म्हणटा तो शेपरी, अमंगल पाठ. तें स्टार्ट आतां ऑलमोस्ट मंथन स्टार्ट जावपाक आहलो. मंथन स्टार्ट करपाक आहलो, एक सायडीक कोण धरलें, दानव लोक राक्षस लोक, एक सायडीक देवता लोकांक धरलें आनी मंथन ओडपाक स्टार्ट. त्याच टायमार कितें जाता, दोंगर आसता पळय इतले वेग आसता की तो सकयल जमनीर वयता, उदकानूच वयता. कित्याक सोन्याहून मातयेहून सोन्याक चड वजन आसता, म्हणजे लोखंडाहून, तो जमनीरच वयता. आतां हेंचें परत टेन्शन येता देवता लोकांनी, आमी इतलो परिश्रम केल्ले, मंदाच्या नांवाचो दोंगर हाडलो, वासुकीक हाडलो, आनी आतां कितें जालें, दोंगर खंय गेलो, पोंदा गेलो. आतां कितें करप. तेन्ना तेंच्या त्या टायमार न्हू भगवान एक भिवना म्हणटा, आपूण कितें करता म्हणटा. भगवान तेंच्या फुडल्यान कोणाचो अवतार घेता, कुर्मा अवतार. आनी सादो कुर्मा न्हू, कुर्मा म्हणजे कासवाचो अवतार, सादो कासव न्हू. असो म्हणटाले की ताका 8 लाख योजना आसता. एक योजना म्हणजे 8 मायल, म्हणजे 80 लाख मायल्स. तो व्हडलो कासव पळय आनी स्पेशल कलर. आमी लायफान म्हाका दिसता सगळ्यान व्हडलो कासव येलो पळयता तेंच्या. कितलो 8 मायल्स, कितलो 80 लाख मायल्स. तो व्हडलो कासव आसता तो पळय. भगवान जे कितें घेता पळय तो स्पेशलच आसता न्हू. आनी ती सायज कलर इतलो स्पेशल आसलो. आनी तो कितें करता, कासव अवतार घेता आनी डायरेक्ट वयता हितून शेष सागराचे पोंदा वयता आनी आपल्या हितून दोंगर तो उखलता. मंदाच्या नांवाचो दोंगर आसता तो उखलता.
आणि त्याच्या उपरांत स्टार्ट परत चालू जाता, वासुकी धरता आणि तेंचे मंथन चालू जाता. आणि अशें मंथन चालू आसतले की जेन्ना ते मंथन करताले तेन्ना कितें जाताले, तो दोंगर आसा वयर वयतालो सकयल आपटतालो, वयर वयता सकयल आपटतालो, फास्ट मूव जातालो. आनी कोणाच्या फाटीर जर मूव जाता जाल्यार कितें जातालें, काय पडटाले न्हू, म्हणजे स्क्रॅच कशे पडटाले. म्हणजे भगवंताक ते स्क्रॅच फील जायनासले. भगवंताक कितें दिसतालें, कोण तरी आपल्या नाजूक हातीन ताका खाजयता कसो. तो भगवंताक खाज येता न्हू. भगवंताक कशें दिसतालें, दोंगर वयरसून सकयल पडटालो की ताका कोण आपणाक कोण प्रेमान खाजयता कसो. हो फरक आसलो. सो आमी हांगा पळोवंक शकता पयलीं की मंदाचल पर्वत भगवंतान हाडलो एका हातीन दोरयोची दवरून. त्याच्या उपरांत तो बुडटालो तेन्ना पोना वचोन तो कुर्मा वतालो, पोना गेलो आनी समुद्र मंथन चालू जालें. इतलें जालो उपरांत भगवान परत कितें केलें, देवता, दानव, वासुकी आनी पर्वताचे त्याच्या वयर वचोन आपूण परत भितर गेलो. म्हणजे अशें म्हणटा की वासुकीच्या भितर कसो एंटर केलो तुमी, निद्रा म्हणजे झेम म्हणजे आमी ऑपरेशन करच्या पयलीं आमी गुंजी दिता पळय, गुंजी म्हणजे पेशंट करता त्या टायप तुमी वासुकीक केलो गेलो तेणी. वासुकी जितो आले कितें जाता लागलें, 2-3 फावटी रोटेशन करून वासुकीचो जीव वयतलो लागलो. नाका जातालें तेका एक पेशंट केला तीन टायप तेका. आनी जे दानव आसता पळय तांकां तेणी तेचो रजगुण वाडयलो, तांकां फूल फोर्स दिला तांकां. भगवान जे कोण देवतागण आसा पळय तांकां शक्ती दिली, बल आनी शक्ती दिले. आनी भगवान स्वता वयर रावलो पर्वताच्या दोंगराच्या वयर आनी घट धरता. कित्याक आतां जेन्ना आमी रोटेट करताले पळय कितें जातालो, वयलो पर्वत हे वचूंक शकता, ते वचूंक शकता, ताका मदीं कोणी वयरसून घट धरूंक जाय न्हू. भगवान वयर वचून घट धरलो आनी मंथन चालू आसलें. हाय स्पिडीन मंथन चालू आसलें. मंथन इतलें फास्ट चालू जालें एक्चुअली स्पीड खूब स्लो जाताली. देवता लोक आनी नामदेव करताले तेन्ना भगवान कितें जाता, आनीक अवतार घेता. कसलो अवतार घेता, अजित नांवाचो. आनी ताका 1000 हात आसता. एक हाता हाजीन तो फास्ट रोटेट करतालो, धरून फूल फास्ट रोटेट करतालो. आनी रोटेट करतालो न्हू तेन्ना वासुकी मूव जातालो फास्ट मूव. वासुकी कितले दोळे आसले सोदपाक, 2000. एका तकलेक 2 दोळे न्हू, 1000 तकली आसता म्हणजे ताका 2000 दोळे आसले. 2000 दोळ्यासून कितें भायर येवपाक लागलें, उजो भावपाक, गरम उजो भायर येवपाक लागलो. ती मंथन फास्ट चालू आहा न्हू. आनी ते वासुकी तोंडासून कितें भायर सरपाक गेलें, विश आनी गरम उजो. इतलो फास्ट उजो जे राक्षस गण आसले पळय ते कितें जालें, जळोन काळे जावपाक लागले. त्या दिसासून राक्षस सगळे काळे जाले. ते राक्षस सगळे गोरे आसले, जळयल्या उपरांत तेचे बाजून नेक्स्ट पिढी काळे जावपाक लागले, फूल काळे जावपाक लागले. इतलें फास्ट मंथन चालू आहा तेंचें. कित्याक ते कशें लागून कितें लागून जालें, तिणें आमची बुद्धी लायली न्हू, आपली बुद्धी लायताले ते कोणी राक्षस गण. भगवंतान ताका दिल्ली ऑप्शन, म्हणजे आपली बुद्धी न्हू. आमकां कितें जाय, अमंगल पाठ नाका, आमकां कितें जाय, कोण जाय, मंगल पाठ जाय. मंगल पाठ घेतला आनी कितें जळपाक स्टार्ट जालें. अशें म्हटलं की जे इतलो वासुकीच्या तोंडासून इतलो गरम वाफ येताली, इवन ते जे देवता लोक आसले दुसऱ्या सायडीक ते सुद्दां तेंचे कपडे सुद्दां मातशे काळे जावपाक लागले. इतले गरम वारो येवपाक भायर लागलो. त्याच टायमार भगवानान पळयलें की कंडिशन सगळं गरम जालें, थंयसून पावस स्टार्ट केलो. भगवानान तो पावस करपाक स्टार्ट जालो, पावस पडपाक लागलो. आमी हांगा पळोवंक शकता की दोगूय जाण सेम कार्य करता. देवता लोक सेम कार्य करता आनी दानव लोक सेम कार्य करता. आमी फुडें वचून पळयलें की दानव लोकांक राक्षस लोकांक अमृत दिवपाक मेळच ना. मेळटा कोणाक, देवता कितें लागून मेळना, सिंपल आहा. कितें लागून मेळना, हांवें पयलीं सांगलें कितें, देवता लोक कोणाचें शरण घेता, भगवानाचें शरण घेता. आनी दानव लोकांचें कोणाचेर डिपेंड आसा, आपली बुद्धी आनी आपलो बल, आपले शक्तीचेर आहा. म्हणून खरें हें जातलें, इवन तेजे कलश किंवा अमृताचो कलश आमी फुडें पळयलें कोणाच्या हातीन हाडलो, राक्षसा हातीन हाडलो तरी ते पिवंक पावना. ते बऱ्या भशेन रावले पिवंक शकता आसले, तेका हांव झगडूंक लागले आनी कलश गेलो. जेन्ना मंथन फूल स्पिडीन चालू आसलें त्याच टायमार न्हू एक अडचण म्हणजे एक ऑब्स्टिकल येता. म्हणून पयलीं स्टार्ट कितें जाता, पयलींच आयटम कितें येता, तो हलाहल नांवाचो एक विश येता स्टार्ट. आनी विश इतलें पावरफूल आसता की स्प्रेड जाता, फूल एगेन स्प्रेड जावपाक स्टार्ट जाता. आनी जे दर्यान जे कितें हें आसता पळय नुस्तें, व्हडलें नुस्तें
काशव हत्ती बीन आसता दर्यान ते सगळे भायर येवपाक लागता घेवन घेवन आनी सगळे देवता लोक इतले विश ते पॉयझन पावरफूल आसता की देवता लोक कंट्रोल जायत ना देवता लोकांक जाणार ते थंय साधता आनी पावनार वयता भगवान विष्णू कडेन वयता आतां भगवान विष्णू पयस एक सायडीन पळोवंक शकता जाल्यार भगवान विष्णू ते इजिली हे करूंक शकतालो विश कंट्रोल करूंक शकतालो की भगवान विष्णू इतले हे कार्य केलां मंदाचें नांव पर्वत हाडला तांकां कशो कुर्मा अवतार घेवन ताका वयर काडलो खूब कितें करूंक शकतालो तर ते विश ते आपूण हँडल करिना कोण कितें हाडटा कोणा कडेन या म्हणटा भगवान शंकरा कडेन या म्हणटा भगवान शिवा कडेन या म्हणटा भगवान शिवा कडेन या म्हणटा कित्याक लागून जाल्यार हँडल करूंक शकता कित्याक लागून तो भगवान शिवा कडेन या म्हणटा कित्याक तो आपल्या भक्ताक क्रेडीट दिवंक सोदतालो कोणा शंकर भगवंताक कित्याक शंकर भगवंताचो खूब व्हडलो भक्त न्हू ते कंटिन्युअस राम राम नांव घेता म्हणजे ताका एक क्रेडीट दिवपाक सोदता म्हणजे तांकां कित्याक भगवंताक खूब आवडटा आपल्या भक्ताक क्रेडीट दिवपाक आमी उदाहरण पळोवंक शकता की कुरुक्षेत्र युद्धान एक्चुअली पळोवंक शकतात न्हू कुरुक्षेत्राचो कोण वयसून पळयत न्हू कोण कितें पळयतालो गो की कृष्णान सगळे हे करता कार्य करता पण भगवंतान क्रेडीट कोणाक दिलें आपल्या अर्जुनाक दिलें तशेंच हांगा सुद्दां आपण क्रेडीट कोणाक दिवंक शकता विष्णुपाचे ते शंकर भगवंताक दिवंक सोदता सगळे देवता लोक भगवान विष्णू ब्रह्मदेव सगळे वयता शंकर भगवानाक वयता कैलासान वयता आनी सांगता कितें अशें अशें आमचें एक मंथन करता विश येयलें विश तुमी हँडल करा विशाचेर तुमी पळय कितें करूंक जाय तें आनी शंकर भगवान वयता आनी पयलीं कितें करता आपल्या बायलेची परमिशन घेता आनी ताका सांगता की ते विश येयला खूब डेंजरस आसा आनी जे जीव लोकांक आसा पळय ताका खूब त्रास जातलो आनी भगवान म्हाजी ड्युटी आसा ती तेंची रक्षा करप आनी जेन्ना भगवान खूब आवडटा की भगवान खूब आवडटा कितें आवडटा की आमी कोणा दुसऱ्याची रक्षा करूंक वयता ते आनी भवानी तेची बायल ताका परमिशन दिता चल म्हणटा बस म्हणून आतां म्हाजे बायलेक सांगता विश बी वयता म्हाका दिवची ना परमिशन कित्याक सांग हाजी शक्तीच ना न्हू ती विश पचोवपाची पण भवानी पार्वती मातेक खबर आसली की आपल्या घोवाची कितकी शक्ती आसली ताका आतां परमिशन दिता चल म्हणटा पी वच पळय म्हणटा पी म्हणटा ते पण भगवान शंकर वयता सगळे विश आसता ते आपल्या हातीन घेता अशें आनी पिता पिल्या उपरांत ताका कितें जाता ब्लू कलरची लायन जाता ताका नांव पडटा मागीर तें नीलकंठ पण शंकर भगवानाक कांयच जायना पण जेन्ना भगवान शंकर पियातालो पळय तेन्ना थोडे थोडे न्हू हे जमनीत पिता पडटा उदकान जेन्ना ते तेंचे सोरोप आसता विंचू ते सगळे वयता आनी ते पिता आनी ते पासून ते सोरोप बी विंचू सगळे विशाळी जातले विश करून ते सो तशेंच आमी सुद्दां जेन्ना भगवानाचें नांव जप करून बसता चॅन्टिंग करता दुसरो मंथन केलेलो भशेन राव तेन्ना स्टार्टींग कितें येतलें विश कशें येतलें आमकां नाका चॅन्टिंग करता वाज येता कितें दिसता न्ही गो हे चॅन्टिंग कंटिन्यू चालू दवरीत न्हू ऑटोमॅटिकली जातलें लास्ट कंप्लीट येतलें लेझी येवचें ना ते खूब वर्सां भितरी पण येतलें कंटिन्यूस चालू म्हणून सो हेंच्यांनी विश केला उपरांत हेंच्यांनी परत ती मंथन चालू दवरलें तुमी देवता लोक जाणलो मंथन बीन चालू आसतलें तेन्ना फर्स्ट वस्तू तेच्या फाटल्यान वस्तू येता ती कोण गाय येता सुरभी नांवाची गाय येता आतां सुरभी नांवाची गाय कोण घेता जे साधू संत आसता पळय ती गाय घेता कित्याक गाय कितें दिता दूध दिता धंय दिता घी दिता आनी सगळें हें काम खंय यूज जाता प्रोडक्ट भगवानाचें यज्ञ करपाक यूज जाता वेस्ट जायना भगवानाक यज्ञ करपाक साधू संतांक कितें जाय आसता ते आयटम जाय आसता यज्ञ करपाक आपली म्हणजे ही सृश्टीचे उद्धार करपा खातीर ते गाय ते घेता त्याच्या उपरांत नेक्स्ट जे आयटम येता पळय समुद्र मंथनासून जी वस्तू येता ती घोडो येता धवो कलराचो घोडो चीज नांवाचो आनी तो कोण घेता बली महाराज तो घेता घोडो इंद्रदेव कांयच म्हणना कितें लागून काय म्हणना इंद्रदेव भगवाना सांगलें म्हणजे कोण मेळटा ते घेवनी तुमी धरना नाका तुमचो लक्ष काय अमृताक गोल दवरा मदीं कांय वस्तू दिवं नाका म्हणटा मागीर तिसरे उपरांत एक वस्तू येता ती ऐरावत नांवाचो हत्ती तो इंद्रदेव आपणाक दवरता मागीर येता दोन मणी येता कश्यप मणी आनी पद्मराग नांवाचो मणी येता हे दोनूय मणी कोण घेता भगवान विष्णू घेता आपणाक घेता त्याच्या उपरांत परिजात नांवाचे फुलां येता झाड येता ताका इंद्रदेव घेता त्याच्या उपरांत अप्सरा येता खूब सुंदर सुंदर अप्सरा ती सगळी खंय वयता स्वर्ग लोकांत वयता आनी हेच्या उपरांत मंथन चालू आसता त्याच्या उपरांत कोण येता एक लक्ष्मी देवी स्वता रमादेवी लक्ष्मी देवी स्वता तयार जाता आनी लक्ष्मी देवीचो एक दुसरें नांव आसा तें
कोणाचे चोर म्हणतो आम्ही दर्याचे चोर म्हटलेले हाके लागून ती दर्यासून तयार झाले, समुद्र मंथनासून तयार झाली. आणि लक्ष्मी इतकी सुंदर दिसताली, गोल्डन कलर आसली, इतली सुंदर. जितले कोण ते आसता मंदिर करपी दानव देवतालो सगळे पिशे आता पळोवंक गेलो. इतली सुंदर दिसता सगळे ताका पळोवनच पिशे आता. आणि इंद्रदेव ताका सिंहासन हाडटा बसपा खातीर स्पेशल ताका. आणि जे कितें नदी आसता पळय यमुना गंगा हेचे उदक घेवन येता अभिषेक करपा खातीर. सोन्याच्या कळसान मटक्यान उदक घेवन येता हे अभिषेक करपा खातीर. ताच्या उपरांत दूध धंय घी गोमूत्र सगळे घेवन येता अभिषेक करपाक सगळे. ताच्या उपरांत अभिषेक करता, हांगाचो लक्ष्मी देवाचो अभिषेक करता. गंधर्व आसता ते मंत्र म्हणटा, पावरफूल वैदिक मंत्र म्हणटा. आणि त्याच्या उपरांत ताका खूब डिफरंट गिफ्ट्स दिता, लक्ष्मी देव गिफ्ट्स दिता. अशें म्हणटा की दर्या ताका कसले गिफ्ट दिता, कपडे दिता, वयले कपडे घालपाचे कपडे दिता. वरून ताका फुलांचो हार दिता. विश्वकर्मा ताका दागिने दिता, सगळे सोन्याचे दागिने. ब्रह्मदेव ताका कमळ दिता. नागदेव ताका कानाचे दिता. अशें खूब ताका वस्तू दिता कोणाक लक्ष्मी देवी. आणि ते आता फुडें कितें जावपाचें आहा, स्वयंवर जावपाचो आहा. स्वयंवर म्हणजे कितें सिलेक्ट करपाचो आपल्याक कोण घेवं जाय तो. ते सगळे जे गंधर्व आसता, यक्षसा राक्षसा एका लायनीन उबे रावता. ताचे हेटीक कोण देवतालो सगळे साधू कोण जे ऋषीगण आसता सगळे लागीं अशे उबे रावता. आतां ती लक्ष्मी देवी कोणाक सिलेक्ट करतली आपल्याक कोण घेवं जाय. इतली सुंदर दिसताली ताका पळयतना सगळे पिशे जाले कोण कोण. ती हार घेवन भोंवताली कोणाच्या गळ्यान घालप. पण ती चॅक करताली की हेका कसले गुण आसा, ताका आनी कितें गुण आहा. आनी पळयता पळयताली की ताका हे गुण आसा हे गुण ताका ना. मागीर हाका कोण कितें तपस्वी आहा तो, म्हणजे तपस्या करता. दुसरें कितें तुजें विकनेस कितें आहा ताका कोण राग येता, दुर्वास मुनी राग येता. तसोच फुडें वयता पळयता कितें खूब नॉलेज आसा, खूब ताका ज्ञान आसा. पण हाका कितें ना, हें ना, म्हणजे आपले इंद्रियान ताबत ना, कांयच कंट्रोल करूंक शकना, ज्ञान आसून ताबत ना. अशें खूब तो पळयता पळयता ताका हे आहा ताका हे ना, ताका हे ना हे ना करून लास्टाक तो पळयता कोण मेळटा ताका भगवान विष्णू मेळटा. भगवान विष्णू पळयता की भगवान सगळे सगळे गुण आसा भगवान विष्णू. भगवान इंडिपेंडंट आसा, म्हणजे डिपेंड ना. आनी भगवान ताका ते गायन हात घालता, म्हणजे तेंचें लग्न जाता. लग्न जाल्या उपरांत तेंचे परत समुद्र मंथन चालू आसता. तेन्ना समुद्र मंथन चालू म्हणून कोण येता, वरुणी येता. वरुणी म्हणजे सोरो. सोरो कोण भियेता, राक्षसगण. ते आपण उमेदीन घेता, बरी मारता आपणाक जाय म्हणजे आपणाक. आणि तेंचे चालू आसता मंथन आतां फूल फोर्सान चालू आसा. समुद्र मंथन फूल फोर्सान चालू आहा. मागीर राक्षसगण वता देवतां फूल फोर्सान वयसून भगवान आपले 1000 हात घेवन असो मंथन करतालो. जी भगवानच करी देवराची नांवां करत आसता. एक गाडी पळयत जाल्यार 1000 हात भगवान असोच दवरितालो. आणि त्याच टायमार कोण येता, एक सुंदरसो मनीस येता. इतलो सुंदर आसता की स्ट्रॉंग बॉडी बिल्ड आसता हेची. ताका गळ्याचेर 3 लायनीचे मार्क आसता, ब्लॅकिश कलर आसता, गळ्यान ताचे हार आसता, सुंदर सोन्यान आभूषण घातलेले आसता, येलो कलरचे कपडे घातलेले आसता, धोती घातलेली आसता. हातीन एक मोटको आसता. मोटक्यान कितें आसता, अमृत आसता. अमृत घेवन तो येता. आनी तो कोण, भगवान कसलो अवतार धन्वंतरी मोटको घेवन येता. जेन्ना हे राक्षसगण पळयता की धन्वंतरी येयला, हातीन मोटको आसा अमृत घेवन, तेन्ना टायम घालून धांवता, तो मोटको घेता आनी पळोवन वयता. कोण भायर पळोवन वयता. आनी हे कोण पळयता, देवतालो. आमी इतली मेहनत केली म्हणटा, इतलो समुद्र म्हणटा त्रास घेतले. आतां अमृत कोण पावले घेवन, देवतालो घेवन पावले, राक्षसगण घेवन पावले. ते दुखी जाता. ते दुखी जावन कोणाला वयतले, भगवान विष्णू कडेन वयतले. भक्तगण म्हणटे भगवान विष्णू कडेन वयता. भगवान विष्णू शरण वयता. भगवान विष्णू सांगता की घेवं नाका, आपूण कितें तरी करता म्हणून सांगता. तेंच्याच फुडल्यान जेन्ना भगवान कसलो अवतार घेता आनी एक बायलेचो अवतार घेता. तें नांव कितें, मोहिनीमूर्ती. मोहिनीमूर्ती नांवाचो अवतार घेता. आनी अवतार घेवन तो तेंच्या राक्षसांच्या म्हणजे राक्षसां फुडल्यान वयता. राक्षस तेन्ना मोटको घेवन पावले जाल्यार एक्चुअली एका जाग्यार बसोन ते सिस्टमॅटीक पिवंक शकता आसले, इल्लेले पिवन वांटणे करून. तेंच्या भितर पण झगडी चालू आसताली. कितें झगडी चालू आसली, फर्स्ट कोण पियालो तो जाल्यार बरेंशें पिवंक शकता जाल्यार तेंचे झगडी फर्स्ट आपूण फर्स्ट पियालो. आपूण आतां खूब मेहनत केला, बरी म्हाका सांगला ना आपूण फर्स्ट पियालो. आनी थंय झगडपाक गावले. अमृत पिवन सोंपतलो जाल्यार त्या टायमार झगडटालो. त्याच टायमार फुडसून जर पळयता एक सुंदरशी बायल वयता, एक सुंदरशी बायल वयता. आनी ताका एक पळोवनूच रावले, सारकेच पिशे जाले, सारकेच पिशे जाले पळोवपाक.
ते बायले तितले पळोवपाक कशें जालें की फायटींग थंय स्टॉप जाली फक्त ताकाच पळयताले हातीन कळस आसा ताकाच पळयताले आनी ताणें प्रश्न केले तूं कोण काय म्हणटा ते बायलेक ते तूं हांगा कितें लागून येयला कोणाचो चेडूं आनी कोणाक सोदता आनी तुका पळोवन अशें दिसता की तुका असो इवन देवता लोकांनी हात लावंक ना इतली सुंदर आहा की तुका देवता लोक सुद्दां हात लावंक ना म्हणटा आनी ते फुल्ली ताका मोहीत केली कोणाचें मान म्हणजे राक्षसाचें मन फूल मोहीत जालें त्या बायलेक पळोवन इतलें सुंदर दिसतालें की ताका ते हेचे अमृताक विसरूनच गेले अशें जालें ऑलमोस्ट फक्त ते बायलेकूच पळयताले मणिमुर्तीकूच पळयताले आनी तेन्ना ते देवता राक्षस लोक सांगूंक लागले बायले म्हणजे मणिमुर्ती की आमी आमचे भितर एक प्रॉब्लम जालो आहा तूं जाय जाल्यार आमकां सॉल्व करूंक शकता आमकां हेल्प करूंक शकता आमी एक्चुअली एकाच बापायचे भुरगे आमचे कडेन फायटींग चालू आसा की लागून फायटिंगा हो अमृत मेळ्ळा पळय कोण पयलीं पियातलो फर्स्ट कोण पियातलो आमी झगडटा झगडी चलया तूं आमकां हेल्प करूंक शकता की तूं जाय जाल्यार हितून मडको तुज्या कडेन दवर तूं तुज्या हितून इच्छे प्रमाणे आमकां ते अमृत ते डिस्ट्रिब्यूट कर आपणा वांटणी घाल आमकां तेन्ना मोहिनीमुर्ती हसता आनी स्मायल दिता ते सांगता कितें तुमी आपल्या ते बायलेचेर विश्वास दवरूंक शकना आपूण कोण म्हणटा एक प्रॉस्टिट्यूट वेश्या आपल्याक कितें आज हांगा जाल्यार फाल्यां कोणा दुसऱ्या कडेन आसूंक शकता आनी आपले जे कोण डनेट म्हणटा जे कोण शिकलेले मनीस आहा जे म्हणजे आमी जेंटलमॅन आहा पळय ते आपल्याचेर विश्वास दवरूंक शकना दवरूंक फावना मागीर आपण फसोवंक शकता तुमकां जाय तेन्ना एक्चुअली मोहिनीमुर्ती भगवानाक कितें सांगलेलें खरेंच सांगलेलें येयला कित्याक अवतार येयला फसोवपा खातीर पण राक्षसांचें कितें जालें ते फूल पिशे जाल्ले ताका पळोवन की ती फक्त ताका दिसतालें की ती फक्त आपणाकूच पळयता म्हाकाच पळयता आपणाकूच लायक करता अशें ताका दिसतालें सगळे जाण तशेंच दिसताले ते ना ते म्हणून ना आमकां तशें दिसना म्हणूंक लागले आपूण आमी तुमकां विश्वास दवरता म्हण राक्षस म्हणून आमी तुमकां विश्वास दवरता हो मडको तूं घे तुज्या हातीन दवर आनी तूं डिस्ट्रिब्यूट कर म्हणटा तूं वांटणी घाल कोणाक कशें पिवंक जाय तें आनी आमकां कांय प्रॉब्लम ना तुमकां कसो वांटणी करा म्हणून तेन्ना मोहिनीमुर्ती सांगता कितें काय ओके आपूण वांटता पूण तें काम करपाक तयार आसा म्हाजी कंडिशन आहा कितें कंडिशन आहा की आपणाक कोणी स्टॉप करप ना आपण हाका इवन आपण रॉंग करता जे आपण कोणाक कमी वागता कोणाक आपणाक कोणी स्टॉप करप ना तेन्ना आपण फूल फ्रिडम दिवपाचो डिस्ट्रिब्यूट करपाक आपण फूल फ्रिडम दिवपाचो आनी आपणाक कोणाक आर्ग्यू करपाक येवप ना आपणाक झगडपाक विचार कसो येवप ना तूं कोणाक कितें वाडटा आनी हेवटे लोक राक्षस लोक इतले पिशे आसले ओके म्हणटा कितें पळोवन तांकां फूल कॉन्फिडन्स आसलो की आपणाकूच लायक करता आपणाकूच दितले फक्त आपणाकूच पळयता म्हणटाले की अशें ते पिशे आसले फूल आनी ते एग्री जाता म्हणजे सगळ्या लायनीन बसता कुशाल ग्लास घालता एक सायडीक राक्षस आसता एक सायडीक देवता फूल बसता मातशें पिवच्या पयलीं ते वयता न्हाता धुता फ्रेश जावन येता पिवपाक न्हय धोती बी घालून बसता लायनीन बसता फूल पिवपाक अमृत मेळटलें न्हू त्याच टायमार मोहिनीमुर्ती एंटर जाता एंटर पळोवपाक सुंदरशी साडी न्हेसलेली आसता आभुशण घातलेलें आसता इतलें पळोवन जे राक्षसगण पिशेच जावन पडलेले आहा हे म्हणटा तुका पळोवनूच पिशे ते फक्त आपणाकूच पळयता म्हणटा इतले पिशे आसता आतां आचार्य आमकां बरें सांगता की मोहिनीमुर्ती इतली सुंदर आहली खूपच सुंदर आहली आतां ह्या जगान न्हू सगळ्यात सुंदर पुरुष कोण म्हणटा आमी भगवान नारायण आनी सगळ्यात सुंदर स्त्री कोण बायल कोण लक्ष्मी देवी पण जेन्ना भगवान अवतार घेता पळय भगवान जर बायलेचो अवतार घेतलो तर भगवान ते लक्ष्मीचो खूब सुंदर दिसतालो नॅचरली न्हू भगवानचो अवतार घेतालो लक्ष्मीचो काय लागनासली इतली मोहिनीमुर्ती सुंदर दिसताली लक्ष्मी देवी सुद्दां काय लागनासली सो इवन कितें सो भगवान अवतार घे इवन पळोवंक शकता आमी वामन देवाचो अवतार घेतलो वरा देवाचो भगवान सुंदरच दिसताले तेचो अवतार भगवान घेवन नासता की भगवान स्वामी म्हणटा डेंजरस दिसता पूण भगवान कितें सो सुंदर दिसता पळोवपाक भगवान खंयचो अवतार घेतलो भगवान सुंदरच दिसता सो तशेंच तुमी हांव बायलेचो अवतार घेतलो हे जगात खंयचीच बायल जाल्यार लागना इवन लक्ष्मी देवी सुद्दां लागना इतली सुंदर दिसताली आनी तिणी स्टार्ट केलें आपलें कार्य अमृत स्टार्ट करपाक अमृत स्टार्ट करता मडको घेतलो पळय वयता आनी ल्हान राक्षस तांकां सांगता की ते देवता लोक बसलेले आहा आपूण कितें जाता अमृत पयलीं देवता लोकांक दिता पिवपाक बेगीन बेगीन दिता तांकां फास्ट फास्ट इल्लें दिता आनी तांकां धाडटा आनी फूल टायम आपूण दिता तुमकां दिता तुमच्या वांगडा आसतलें न्हू फूल टायम हे खूब खुश जाता देवता लोक मातशें इल्लें दी तांकां धाड तांकां मागीर ते वयता मडको घेवन वयता देवता लोकांक दिवपाक स्टार्ट करता देवता लोक दिवपाक स्टार्ट करता आनी हांगा कळटलें राक्षस लोकांक की आपल्या मोहिनीमुर्ती कितें जाता आपणाक फसयता दिसतालें तांकां म्हणजे ताका धुकूंक सोदी नासलें कांयच म्हणना उक्की रावलें भितरलो एक राक्षस कोण राहू तो उठ्ठा आनी देवता लोकांचे कपडे घालता आनी वयता तेंच्या मदीं बसता देवता लोकांच्या मदीं बसता आनी
तो ऑलमोस्ट पिवपाक तिने पिले आनी इतले पावल जाले तेन्ना थंय कोण पळयता कोणा मदीं बसता तो सूर्यदेव आनी चंद्रदेवाच्या मदीं बसता त्या खातीर आमकां ती हें येता पळय दुरान जाता सूर्यदेव मदीं बसता आनी तो सूर्यदेव सांगता की तो येयला मगो राक्षस हो कोण कोणाक सांगता मोहिनी मूर्ती तेन्ना मोहिनी मूर्ती सुदर्शन चक्र काडटा आनी तकले नाच करून उडयता त्याच टायमार तिणी रावन इतले अमृत हांगा पावलेले तेजे इतले जाण पावलेले आनी वयता एक्चुअली पळोवंक शकता की भगवंताक खबर आहा की तो देवता न्हू म्हूण तरी ताका पिवपाक दिले राहुके लागून पिवपाक दिले की भगवान लोकांक दाखोवंक सुद्दां आहलो की अमृताक कितली शक्ती आसा की तेच्या मदीं राहूची आवज आसा तकली ती अमर आसा भोंवता पळय अमर आसा म्हणजे ताका ब्रह्मदेवान एक ग्रह दिलो की भगवान दाखोवंक शकतलो की कितली पावरफूल आसा की हेची शक्ती कितली पावर आहा अमृताक ती आणि भगवान म्हणजे तेच्या उपरांत मोहिनी मूर्ती उरलेले आले डिस्ट्रीब्यूट करता अमृत आणि वयता वयता आपल्या धामान वयता हे ती हांगा बरी महाराजान पळयता की आमकां फसयले म्हणून म्हणजे झगडी करपाक स्टार्ट करता युद्ध करता पण अमृत पिल्या कारणान इतले स्ट्रॉंग जाता कोण देवतालो ते इजिली हांकां बरी महाराजांनी मारता ऑलमोस्ट बरी महाराज जमनीर पडलेलो काय ताका लायफ जीव नासलो तेन्ना सगळे राक्षस उखलता आनी तेचे गुरू शुक्राचार्याकडे घेवन वयता शुक्राचार्य तांकां परत जितो करता का ती एक ती शक्ती आहा संजीवनी शक्ती म्हणटा परत खंय जितो करता म्हणा बरी म्हणटा सो हितून आमी समुद्र म्हणटा स्टोरी पळयता आमी हितून पळोवंक शकता की इवन सुद्दां आमी पळोवंक शकता की मंत्र आतां जे अमृत आहा कोणाच्या हातीन आहले राक्षसांच्या हातीन आहले पण तेंचे ती फक्त कितें झगडपाक जालें का म्हाका लागून ती कितें जालें पिवंक पावंक ना हेच्या उपरांत आमी फुडले 5 मिनटां घेतला एकदा आतां हे सगळें एपिसोड जालो उपरांत त्या टायमार शंकर भगवान नासलो भगवान शिव नासलो आनी तेन्ना भगवान शिवाक कळटा कितें भगवानान कसलो अवतार केला एक बायलेचो अवतार घेतला मोहिनी मूर्ती म्हणजे ताका मनान इच्छा जाता की आपूण आसलो भगवानाचो अवतार पळयतलो आसलो कित्याक सगळे अवतार पळयताले न्हू वरादेव सगळे अवतार पळयले वामनदेव ताका एक अवतार पळोवपाची इच्छा जाता भगवंताचो बायलेचो अवतार म्हणून तो भगवंता कडेन वयता सांगता कितें भगवान विष्णू कडेन प्रे करता सांगता कितें आपणाक तुजो अवतार पळोवंक जाय आपणाक इच्छा आसा पळोवपाची तो अवतार तेन्ना भगवान विष्णू हसता कित्याक लागून हसता कित्याक हसता भगवान कित्याक शंकर भगवान भगवंताचो प्रिय भक्त आनी तेची बायल कोण पार्वती कोण आई मायादेवी आसा आनी ती कितें ताका लोकांक शंकर भगवानाक कितें मोहीत करून पावोंक ना स्वता बायल तेची मायादेवी आसा मोहीत करून पावोंक ना आनी आपूण खूब ट्राय केल्ली कोणी शंकर विष्णू भगवान ताका मोहीत करपाक शंकर भगवान कित्याक शंकर भगवान कितें आहा धीर पुरुष म्हणजे तो सेल्फ कंट्रोल ताका इजिली कोण मोहीत करूंक शकतो ना स्वताचे बायल करून पावोंक ना जाल्यार तुका तिणें चिंतलें की आनी आतां भगवान आतां एक जोक करूंक सोदता म्हणजे एक फोकाना कशी मोहिनी मूर्तीचेर न्हू पण फोकाना करूंक सोदतालो आनी त्या खातीर भगवान हसतालो भगवान सांगता तेन्ना शंकर भगवान आपूण तो अवतार घेतलो कित्याक लागून घेतलेलो राक्षसां खातीर तांकां मोहीत करपा खातीर तुमच्या खातीर घेवंक ना देवता लागून घेवंक नासलो कित्याक देवता कोण मोहीत जावंक नासले मोहिनी मूर्ती पळोवंक फक्त राक्षस लोकूच जाले तरी म्हणटा शंकर भगवान कितें सांगता आम्हाला पळोवंक जाय म्हणटा ओके म्हणटा शंकर भगवान विष्णू आनी गायब जाता भगवान विष्णू गायब जालो त्याच टायमार न्हू शंकर भगवान कोण कितें पळयता एक सुंदरशी बायल येता हातीन बॉल घेवन खेळटाली बॉलान घेवन खेळटा आनी ताका इतली सुंदर दिसताली नॉर्मली शंकर भगवानाक कांय फरक पडना आहलो ते स्वता मायादेवीची बायल आसा तो सेल्फ कंट्रोल आहा धीर पुरुश तरी पूण हे बायलेक कोण इतलो आकर्शीत जाता पिसो जाता टच करपाक पिसो जाता आनी फाटल्यान धांवता हेच्या शंकर भगवान तुज्या फाटल्यान धांवता म्हणा मोहिनी मूर्तीचेर ताका खबर आहा मोहिनी मूर्ती म्हणून ताका म्हणजे बायल फाटल्यान धांवता आनी भगवान मोहिनी मूर्ती अशा प्लेसीर वयताली ज्या जाग्यार भगवान शंकराचे भक्त आसता तपस्या करता त्या जाग्यार तेंचे फुसून वयतली आनी ते फाटल्यान कोण धांवता शंकर भगवान म्हणटा रावय पळय तुमचो देव कोणाक पावता बायले फाटल्यान धांवता म्हणून फास्ट धांवतले अशें धांवन धांवन सगळी एरिया करून लास्टा कडेन घट धरता घट घाल्या उपरांत जशें वीर आसता म्हणजे भायर येता वीर इतलें पळयलां आतां हे लिला सांगपाक हेतू कितें की शंकर भगवान म्हणजे उपन कितें करपाक लागता पश्चाताप करता आपूण इतलो धैर्य म्हणटा आनी आपूण कितें केलें तो बायले फाटल्यान धांवलो
तेन्ना भगवान विष्णू थंय येता सांगता भिवो नाका म्हणून की बायल कोण आसली आपलो मोहिनी मोतीचो अवतार आसलो. म्हणजे म्हणटका एक्चुअली दाखोवपाक कितें शंकर भगवान सकयल दाखोवपाक जायनासलो. शंकर भगवानाचे गुणगान करपाक लागले. कित्याक शंकर भगवान हे जाय जगाची एक कितें बायल स्वता बायल ताका मोहीत करून पावना. ताका भगवान हे जगाची वस्तू काय मोहीत करून पावना शंकर भगवान. शंकर भगवानाक मोहीत करपाक खातीर कितें करचें खंयची एनर्जी घडची पडली स्पिरिच्युअल एनर्जी म्हणटा. भगवानाचो अवतार त्याला मोहीत करचो पडलो. ती सांगपाचे हेतू आसलो की शंकर भगवान सकयल दाखोवपाचो न्हू तेजे गुणगान करपाक की जगाचे कांयच फरक पडना शंकर भगवान. जय कृष्ण. धनतेरस श्रीमद भागवतम की जय.